परिभ्रमण करत होते. परिभ्रमण म्हणजे भिक्षाटनाला जाणे. आणि नूत नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोहोचले. म्हणजे ते गावाचं नाव आहे ब्राह्मण. तर त्या नूत गावातील ब्राह्मण जे ग्रस्त होते ना, त्यांच्या कानावर भगवंत येणार म्हणून ही बातमी कळली की आता हा श्रावण येणार. आणि ते ब्राह्मण जे होते ते लोभी होते, महत्वाकांक्षी होते. आणि ही बातमी त्यांच्या कानावर पडली. श्रावण बोलताना आपल्या आता गावात शेतात आलेला आहे आणि थोड्याच वेळात तो आपल्या गावात आहे. मग या ब्राह्मण ग्रस्तांनी काय केलं माहिती? हे तर सत्यवादी तर होते, म्हणजे सत्य बोलणारे नव्हते, खोटारडे होते, परंतु स्वभावाने पण कसे होते? लोभी होते, लोभी प्रवृत्तीचे. जसं की जे निर्धर कसे आहेत तसे. आणि अश्रद्धा होते. ते म्हणाले, जर ब्राह्मण गौतम या गावात प्रवेश करतील आणि 2-3 दिवस जर इथं राहिले तर आपलं वास्तव्य कमी होईल. त्यांच्या मनामध्ये असं आलं की ग्रामस्थ त्याचे उपासक बनतील आणि त्याचे उपासक बनले तर आमची किंमत कमी होईल. म्हणून या ग्रामवाशाला असं त्यांनी प्रतिबंध केलं. आणि त्या ब्राह्मण धर्माला आधार घेऊन त्यांनी सगळ्यांना सांगितलं, गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी असायची. त्या गावामध्ये जेव्हा प्रवेश करायचा ना तर नदी असायची. आणि नदीच्या मोठी नदी असल्यामुळे नाव्या, होड्या, बिड्या हे सगळं होतं. म्हणून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी नदीतल्या ज्या सर्व होड्या किनाऱ्यापासून त्यांनी काढून घेतल्या की भगवंताला आपल्या गावात प्रवेश येऊ द्यायचा. आणि त्या किनाऱ्यावर सगळ्या जेवढ्या होड्या होत्या ना त्या सगळ्या काढून घेतल्या. बांध जे असतात ते बांध निरुपयोगी केले. म्हणजे समजा बांधावर तो येत असतील ना त्याला येता नाही आलं, भगवंताला त्या नको सांगतात. त्या लोकांनी, ब्राह्मण लोकांनी अशी परिस्थिती करून टाकली. आणि ज्या आजूबाजूला विहिरी, त्याच्यात पाला पाचोळा जेवढे पाणवटे वगैरे असतील त्याच्यात असं की त्यांना पाणी पिता आलं नाही पाहिजे. सगळे ते आरामगृह वगैरे ते झाकून टाकले. तथागताने त्यांची दुष्कृत्य समजली. त्यांनी जे केलेला प्लॅनिंग ते तथागतांना समजला. आणि त्या भिक्खू संघाला त्यांना त्या लोकांची, ब्राह्मण लोकांची दया आहे. ती नदी पार भिक्खू वर्गास त्यांनी नदी पार केली आणि मार्ग कापी खून ब्राह्मणाग्रमी म्हणजे ग्रामी येऊन ते पोहोचला हा भिक्खू संघ. ही लोक नदीतून परत पूर कापत ते त्या ठिकाणी पोहोचले. आता तथागत सडकावरती आल्याच्या नंतर एका झाडाच्या खाली बसले. आल्याच्या नंतर त्याच बरोबर बसल्याच्या नंतर त्यांच्या समोर बऱ्याच अशा स्त्रिया पाणी घेऊन जात होत्या. आणि त्यांनी निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तर त्याचे स्वागत करायचे नाही. आणि जर एखाद्याच्या घरी गेले तर त्यांना व त्यांच्या शिष्यांना जेवण, अन्न, भोजन वगैरे काही द्यायचं नाही. असं त्यांच्या गावात प्लॅनिंग झाला होता. परंतु एक ब्राह्मणाची दासी होती आणि ती पाण्याचा गळा घेऊन जात असता तिच्या नजरेत तथागत भिक्खू पडले. त्या ठिकाणावर ब्राह्मणाची दासी होती आणि मग तिच्या नजरेत पडलं की भिक्खू इथं बसलेत म्हणून. तर ते थकलेले आणि तहानलेले पाहून तिच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली. पण ती दासी, तिला पण वाटलं पाणी देऊ का नको. इतर स्त्रिया काय देईना, तिला बोलू लागल्या, अगं तू पाणी दिलं तर तुला माहिती ना काय होईल म्हणून. परंतु तिने आपल्या मनाशी म्हणाले की जरी गावच्या लोकांनी श्रमण गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे जरी ठरवले तरी पुण्य क्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे तरी पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी गाठला नाही तर मी दुःखातून कशी बरी मुक्त होईल.
तिच्या मनाने श्रद्धा उत्पन्न झाले. गावातल्या लोकांनी जरी ठरवलं असेल, पण मी जर पाणी देऊन जर पुण्य जर कमवलं नाही आणि पुण्य जर कमवलं नसेल की मी माझ्या दुःखातून कशी मुक्ती होईल, आणि ती ही मनामध्ये तिच्या श्रद्धा उत्पन्न होते. मग ती विचार करते की ह्या गावातल्या लोकांना मला मारून किंवा काही. दुसऱ्या स्त्रिया थांबल्या नाही आणि त्यांनी तिला पण थांबवायचा प्रयत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर तिने कशाचीही पर्वा केली नाही आणि आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला आणि तथागताजवळ जाऊन गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्या दासीच्या मनामध्ये पण श्रद्धा उत्पन्न झाली. पण सगळ्या लोकांचं ऐकलं का तिला? जर एखादं भगवान बोलतात ना, परवाच्या इतिहासाने सांगितलं, जर लोक सांगत असतील काही पण धर्मात जरी लिहिलं असेल, ग्रंथामध्ये जरी लिहिलं असेल, तर तुम्ही ते मान्य करू नका. एखादा भिक्खू असेल, तो जरी बोलत असेल तर तुम्ही मान्य करू नका. कधी मान्य करू नका? जर त्याच्यापासून तुमच्याकडे हिंसा होत असेल, जर वाईट होत असेल, तर तुम्ही ते पण मान्य करू नका. तिना शेवटी कसलीही पर्वा न करता भगवंताला पाणी दिले. भगवंताने त्या पाण्याने हातपाय धुतले आणि पाणी. त्याच्यानंतर तथागताला तिने पाणी दिल्याची ही हकीकत तिच्या गावातील ब्राह्मण धन्याला समजली आणि तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात ओठ खाऊन तिच्या अंगावर धावून लाथा बुक्याने तिला मारले आणि या मारामुळे तिचा मरणात मृत्यू झाला. तिच्या धन्याला ही खबर कळली आणि त्या धन्याला गावचे लोक त्रास देते म्हणून तिनं स्वतःच्या बायकोला पाणी का भगवंताला दिलं म्हणून खूप खूप मारलं आणि तिचा तिथं मृत्यू झाला. आणि इथे मी हा भाग